नाहीये. आणि त्यातला एखादा विद्यार्थी ज्याने फक्त कुठेतरी त्याबद्दल ऐकलंय, तो जरी म्हणाला की अरे हे मला थोडं माहितीये, तरी बाकीच्यांना तो एकदम हुशार वाटायला लागतो. खरंय खरंय, अनुभवलंय हे. किंवा मग मित्रमैत्रिणींच्या ग्रुपमध्ये पण बघा, एखाद्या विषयावर बोलणं चालू आहे, कुणालाच नक्की काही माहित नाही. हम्म. आणि मग एक जण पटकन मोबाईल काढून गुगल करतो आणि 2-4 गोष्टी सांगतो, झालं. तो झाला त्या ग्रुपचा विकिपीडिया बाबा. अगदी. क्षणभरासाठी का होईना तोच तिथला तज्ज्ञ. हो, कारण बाकीच्यांना काहीच माहित नाहीये त्या क्षणी. पण आपल्या माहितीमध्ये एक महत्वाचा मुद्दा पण आहे ना, की हा जो शहाणपणा आहे हा तात्पुरता असतो. अगदी बरोबर. म्हणजे जेव्हा एखादा खरा तज्ञ, ज्याला त्या विषयातलं खोल ज्ञान आहे, तो समोर येतो, तेव्हा या तथाकथित शहाण्या व्यक्तीचं महत्त्व आपोआप कमी होतं. ते वासरात शहाणी असण्याचं जे बिरुद असतं ना, ते गळून पडतं. म्हणजे खरी कसोटी लागते तेव्हा फरक कळतो. हो. आणि या स्रोतांमध्ये राजकीय भाषणांचा पण एक उल्लेख आहे, एक निरीक्षण म्हणून.